अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने गरीब, युवा, महिला आणि शेतकऱ्यांच्या विकासावर भर देण्याचे ठरवलंय। महिलांसाठी लखपती दीदी योजना असो की गरिबांसाठी मोफत धान्य योजना अशा अनेक योजना सरकारने चालू केल्यात। तसेच मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरिबांना रोजगाराची गॅरंटी देण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी विशेषतः दूध उत्पादक आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात आलाय। सरकारने दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्व समावेशक योजना आखली आहे। सध्याच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन, राष्ट्रीय पशुधन अभियान आणि पायाभूत विकास निधी अंतर्गत पशुपालन आणि दूध प्रक्रिया उद्योगासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। तसेच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमुळे मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। भारत हा जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे। जागतिक दूध उत्पादनात भारताचा 24.64% वाटा आहे। राजस्थान आणि यूपी मध्ये सर्वाधिक दूध उत्पादन होतं। दूध उत्पादनात भारत अव्वल असला तरीही आपल्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता बऱ्यापैकी कमी आहे। जनावरांच्या संख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत दुधाचं उत्पादन होत नाही। तसेच जनावरांवरील लाळ्या, खुरकत, लंपी यासारख्या रोगांनी दुधाच्या व्यवसायासमोर अनेक आव्हानं उभी केली आहेत। या रोगांचं निर्मूलन करण्यासाठी सरकारकडून लसीकरण मोहीम राबवण्यात येते। 2022-23 मध्ये सुमारे 23 कोटी टन दुधाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालंय। भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होत असतानाही महागाईच्या वाढीत डाळी, तांदूळ, गव्हानंतर दुधाचा नंबर लागतो। त्यामुळे सरकारने दूध उत्पादन वाढीसोबतच दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर फोकस करण्याचं ठरवलंय। शेतकऱ्यांना 8 वर्षाच्या कर्जावर 3% व्याज सवलत मिळणार आहे। राष्ट्रीय बँका, शेड्यूल्ड बँक, नाबार्ड आणि राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडून 90% कर्जावर 2 वर्षासाठी मॉरेटोरियमही मिळू शकतं। 2026 पर्यंत पायाभूत विकास निधी अंतर्गत 29,610 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। दूध प्रक्रिया, विविध दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन, पशुखाद्य, लसीकरण आणि जनावरांची औषधं यासाठी निधी देण्यात आला आहे। तसेच मांस प्रक्रियेलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे। पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचेही बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। सध्या एका हेक्टरमधून 3 ते 5 टन माशाचं उत्पादन होत आहे। प्रति हेक्टरी उत्पादन वाढीसोबतच निर्यातीलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे। 1 लाख कोटी रुपयांच्या माशांची निर्यात केली जाईल। भविष्यात 55 लाख लोकांना रोजगार मिळेल असा अंदाज आहे। तसेच देशभरात 5 ॲक्वा पार्क उभारण्यात येणार आहेत। पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विविध जातींच्या निर्यातक्षम दर्जाच्या माशांचं उत्पादन, ब्रँडिंग आणि विविध प्रकाराचे सर्टिफिकेशनवर भर देण्यात येईल। तसेच मासेमारी होत असलेल्या ठिकाणी शीतगृहांची साखळी उभारण्यात येणार आहे। मत्स्य उत्पादनात भारत हा जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे। 2022-23 मध्ये 17.54 मेट्रिक टन एवढं उत्पादन झालंय। जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा सध्या 8% वाटा आहे। सरकारने दुग्ध आणि मत्स्य व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना तर मिळेलच, त्यासोबतच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होऊ शकते। दुग्ध मत्स्य व्यवसायासोबतच सरकारने तेलबिया आणि डाळींच्या उत्पादनातही आत्मनिर्भर होण्याचं ठरवलंय। उच्च उत्पादन वाणावर संशोधन, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार तसेच बाजारपेठ विकसित करण्याचं ठरवण्यात आलंय। नुकतंच केंद्रीय सहकार मंत्री यांनी शेतकरी जेवढ्या डाळी पिकवतील तेवढ्या डाळी हमी भावानं खरेदी करण्याची घोषणा देखील केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डाळींच्या दराला चांगले दर मिळतील। सरकारने ग्रामीण भागातील महिलांच्या विकासावरही फोकस केलाय। 3 कोटी लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य निर्धारित केलंय। लखपती दीदी योजनेअंतर्गत महिला बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तसेच काही ड्रोन पायलटही तयार करण्यात येतील। या महिला बचत गटातील ड्रोन पायलट ड्रोनद्वारे फवारणी करतील। त्यासोबतच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींच्या लसीकरणास सरकार प्रोत्साहन देणार आहे। ग्रामीण भागात 2 कोटी घरं बांधण्याचं लक्ष्य सरकारनं ठरवलंय।